तर रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? तुमचं स्वागत आहे ब्लॉग विथ ओमीमध्ये. आज आपण निघालेलो आहोत दिवे घाटात पालखीचे दर्शन घेण्यासाठी. आपले मित्र आहेत आपल्यासोबत, जय शेटवार, रामकृष्ण हरी. आज आम्ही चालले ओंकार भाऊ सोबत पालखीत दर्शन घ्यायला. आणि हा साई गाडी शिकतोय. आज त्याचे हे घेते RTC चेक घेतोय तो. तर आता असे आता निघू ना 1-2 मिनिटात. तर तसं टाइम झालेला आहे 1:45. बघू आता कसं काय होतंय तिथं, ठरवत आहे. भाऊ शिकला गाडी तू? शिकला भाऊ. कशी आली भाऊ गाडी? कशी वाटली? RTO पास विसानी गाडी? हो भाऊ गाडी झाली भाऊ. काहीच तुम्हाला पण RTO पासिंग घ्यायची असेल तर ओंकार सोयीचा कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्हाला नक्की जय शेट काय करायचं पुढे आता? काय नियोजन आता काय, आता आपल्याला जायचं पालखीला. पालखी रामकृष्ण विठू माऊलीचं दर्शन घ्यायचं आपल्याला आता. ट्रान्सपोर्ट खातात. आणि नाही मी तर खरं मी घरी आराम करत असतो. ओंकार भाऊ मला फोन आला, म्हटलं आता ओंकार भाऊ मला जायच लागलं म्हणजे लगेच आम्ही निघालो पटापट. भाऊ आलाय तू. चालेल, चला डायरेक्ट आपण भेटू सासवडमध्ये. तर आपण आलेलो आहोत सासवडला. मागेच दिवे घाट आहे. तर इथंपर्यंत जागा होती, त्यामुळे इथं आता गाडी लावलेली आहे पण त्या स्कॉर्पिओच्या मागे. सो आता इथून चालत नाही येते. चला हो. चलो गाईज, काहीच चलो आम्ही. डिपार्टमेंटने आम्हाला अडवले. आता आम्ही समज गेला डिपार्टमेंट. चला आम्ही ट्रिपचे होतो तरी बी आम्ही ऐकलं नाही कोणाचं. तरी पण आम्ही ऐकलं नाही कोणाचं. ठीक आहे, आम्ही ॲडजस्ट केलं. ते ते म्हणतात ना, तीन तिघाडा काम बिघाडा, तसं आमचं काम आहे. हां, बाकी काय नाही. तो माणूस तो एक होता, तो 1 तास थांबला होता तरी त्याला सोडलं नाही. आता उलट बोलला आणि ते साहेब आम्हाला उलटं बोलत होते आणि साहेब होते त्यांना काहीतरी बोलले, त्यांचं काहीतरी वाजलं. काय नाही, चालत राहतं. आता परत बोलायला चाललंय साई. आता साई परत बोलायला चाललंय, बघू काय होतंय. साई काय बोललं? साहेब काय माझ्या सासरा काय विचारतोय? वा, अरे जागा द्या. चला आम्ही पुढे जाऊन तुम्हाला भेटतो. तर बघू शकता अशी बॅरिगेटिंग वगैरे केलेली. गाड्या तर आमच्या सोडल्या नाहीत पुढं, पण आता काही चालतंय. चालत जाणार आहे आम्ही. आणि हेच इथंच येते साहेब, अशी बॅरिगेटिंग केली. इथंच कुठले तरी एक साहेब होते, ते आम्हाला आडवं बोलले. मग आम्ही पण त्यांना आडव्यातच उत्तर दिलेलं आहे. काय आलं इथं कारवाई चालू आहे. कोणीतरी इकडनं गाडी घातली. इथनं गाडी घातली, त्यामुळे यांच्या गाड्या पकडल्या. आम्ही मजा करतोय. आम्ही एकदम गाडी वगैरे प्रॉपर लावून आलेलो आहे. त्यांच्यावर आता कारवाई वगैरे होईल. गाड्यांची चावी वगैरे घेतात. कसं वाटतं? जप्त गाडी जप्त झाली. गाड्या जप्त झाल्या. त्यामुळे म्हणतो तेव्हा त्याला मस्त नाही करायची. आती काही संकटात नाही असा विषय. इथं विठ्ठलची मूर्ती दिसते. जवळ पोचलो आपण. पण आता बघू. आता आम्हाला इथं पोचायला 4 वाजलेत. आणि जवळजवळ सासवडपासून तिकडंपर्यंत चालत आलो. सासवडपासून इथंपर्यंत कंटिन्यू आम्ही चालत आलो, कारण की गाडीला एंट्री नव्हती. बॅरिगेटिंग केली होती यांनी, त्यामुळं आता चाललंय. जयेश आहे सोबत, साई पण आता मी या ठिकाणी साईची जिरली. आम्हाला आम्ही अजून खूप कॉन्फिडन्स मध्ये. आम्हाला पालखी बघितल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आम्ही पालखी बघितल्याशिवाय जाणार नाही, दर्शन केल्याशिवाय जाणार नाही. त्यामुळे आम्ही निवांत. लोकांची गर्दी बघा, वाटत दिवे घाटात आपण आलेलो आहे. आणि तुम्ही पाहू शकता गर्दी वरती समोर विठ्ठलाची मूर्ती आहे. टावरमुळे दिसत नाहीये, पुढून दाखवतो तुम्हाला मी.
आणि देवे घाट उतरत आहोत आणि समोरून पालखी येते. समोरून एक पालखी येते, पुढून एक पालखी येते, दिसते का? पुढून एक पालखी आली. अरे आमचा मित्र भेटलाय उत्कर्ष बाबळे भेटलाय. थांबलाय तो सकाळी फोन उचलायला तयार नाही. भारी भेटले आता फळ म्हणजे एकदम फोन उचलायला काय होत तुला? रे पालखी आली आहे समोर आहे. पालखी आलेली आहे. होऊ सावळा हा माझा राजा गजरा झाला. हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली. तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी. वसावारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावरी. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. पालखी जाऊन आली तर आपण चाललोय खाली. एवढं वेळ देवी घाटात बसलो होतो. 5 सव्वा 5 झालेत. आता 6 वाजेपर्यंत इथे येईल. अजून एक तास आणि अजून एक तासभर तर आहे पालखी यायला. आता साहेबांनी सांगितलं तर बसायला अलाव नाही. अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली. ही बरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाला करांची विठू माऊली. चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला दिवसा. टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. अजूनही पालखी आलेली नाही आहे. 6:30 वाजलेत तरी पण अजून पालखी आलेली नाही. तर शेवटी आम्ही अजून घाट खाली उतरतोय, दिवे घाट. तर बघू सगळेच निघालेच खाबीन. अजूनही नाही आलेली पालखी. तुम्ही गर्दी बोलू शकता. यावर्षी वारकऱ्यांची खूप जास्त संख्या आहे. गाड्या वगैरे खूप जास्त आहे. त्यामुळं अजून तर नाही आली. अजून खाली चाललोय असंच. खूप लेट केलंय पालखीनी वरती. काय चालायचंच. 6 नंबर आली. 6 नंबर जपळ आहे मग. आले किती 4 आले 4 का.
पालखी जवळ आलेली, समोरच आपल्या पालखी बघू शकतो, समोरच आली. सोबत लवकरात लवकर दर्शन करतो. 2च वेळी आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली. लहान लहान पोर घोषणा देत आहेत. अरे जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा दाता. हे खुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माझा. पालखीचं दर्शन झालंय. आम्ही दोघं मागं राहिलो आणि ते फोन तिघ जण पण पुढे, सगळं त्यांच्याकडे आहे. सगळं शूटचं त्यांच्याकडे. सामान सगळं त्यांच्याकडे आहे. आणि आम्ही फक्त चाललो आता पण गाडीकडं. ते गाडीकडं थांबलं, ते एवढं आम्हाला टिप भेटली. आता तिकडं जायचं फक्त. बघू, दर्शन एकदम मस्त झालंय. मस्त म्हणजे असं झालं की फुल चेंगरी. दरवर्षीप्रमाणे दरवर्षी नाही, मागच्या वर्षी चांगलं झालं होतं दर्शन. मागच्या या वर्षी वर्षी नशीब होतं. हां, मागच्या वर्षी चांगलं नशीब होतं आमचं. आणि या वर्षी डेंजरस चेंगरी झाली. पण झालं. पण झालं. जाऊ दे चल. ॲडव्हेंचर करून आलो आहे आम्ही. वाट लागली, रस्ते सापडले नाहीत, त्यामुळे आम्ही डोंगरात ना आलो आहे. फुल चिखलचे रस्ते हे न ते. आता इथं बघू शकता तुम्ही वारी. मंडळी, आपल्या मोबाईलची इथून पुढे चार्जिंग संपलेली होती, त्यामुळे आपण पुढचा व्लॉग काही शूट करू शकलो नाही. आजचा व्लॉग इथेच संपतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्लॉग विथ ओमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून अशाच ब्लॉगसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर भेटू लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.